बाजूला हो ना। महाराष्ट्रामध्ये मेंढपाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील धनगर समाज हा पारंपरागत हा मेंढी आणि शेळीचं पालन करतो। परंतु राज्यामधली परिस्थिती अनेक ठिकाणी पाणी आलं, पाण्यामुळं ज्या जिरायत जमिनी होत्या त्या बागायत क्षेत्रामध्ये त्याचं परिवर्तन झालं आणि चराई पूर्ण शिल्लक राहिली नाही। फॉरेस्ट विभागानं चराई पास देणं बंद केलं। गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मेंढपाळांना चराई पास दिले गेले नाहीत आणि म्हणून आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडे प्रयत्न करत होतो की मेंढपाळांना चराई पास द्या। तर सरकारचं असं म्हणणं आलं, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हा पावसाळ्याचे दिवस आहेत, या दिवसामध्ये आम्हाला चराई पास देता येत नाहीत। परंतु त्या गोष्टीमध्ये सुद्धा आम्ही आग्रही आहे की त्या महिन्यात सुद्धा आम्हाला पास मिळाले पाहिजेत। 4 महिन्यात पास देता येत नाहीत असं सरकार म्हणतंय, परंतु राहिलेल्या 8 महिन्यात सुद्धा पास दिले जात नाहीत आणि त्यामुळं मेंढपाळांची फार मोठी कुचंबना होते। मेंढपाळांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि माझ्यासोबत आता हे मेंढपाळ आहेत, हे गुजरातहून इकडं गेल्या 70-80 वर्षापासून महाराष्ट्रात फिरस्ती करणारे हे सगळे मेंढपाळ आहेत आणि त्यांची ती अडचण होती। म्हणून राज्य सरकारकडे आम्ही ही मागणी लावून धरली। मागच्या 4 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले काही मंत्री महोदय यांच्यासोबत आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा मुद्दा आम्ही लावून धरल्यानंतर राज्य सरकारनं निर्णय घेतला की येत्या 8 दिवसाच्या आत महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळांना चराई पास देण्याच्या संदर्भातले आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि म्हणून त्यांना धन्यवाद व्यक्त करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी आज काही मेंढपाळांचे प्रतिनिधी घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेतलेली आहे।